नाशिक, आपण ह्याला विद्येचं माहेरघर म्हणतो. कुंभमेळ्याची ही पावनभूमी आणि आता सगळ्यात जास्त होत चाललेला IT हब. पण या शहराच्या या प्रतिमेला एका विकृत मानसिकतेने काळिमा फासलेला आहे. गेली 4 वर्ष तिथे एका IT कंपनीमध्ये, कंपनीचं नाव सुद्धा घेतो मी, TCS, या IT कंपनीमध्ये बंद दरवाजाच्या मागे जे काही चाललं होतं ना, ते केवळ गुन्हेगारी नव्हतं, तो होता दहशतवाद, एक मानसिक आणि धार्मिक दहशतवाद. ज्याला आपण मॉडर्न कॉर्पोरेट कल्चर म्हणतोय ना, त्या कॉर्पोरेट कल्चरच्या नावाखाली जी सुरक्षितता भेटली, त्या सुरक्षिततेमुळेच आपल्या घरातल्या पोरींचे, बाळींचे, आबरूचे आणि अस्मितेचे लचके तोडण्यात आले. ज्या IT कंपन्यांमध्ये हे सो कॉल्ड कर्मचारी जे होते, ते कर्मचारी इंजिनियर नव्हते, ते म्हणजे जणू राक्षसच होते. ही जी काही घटना झाली आहे ना, ती म्हणजे आपल्या समाजाला लागलेली एक घाणेरडी कीड आहे. आणि तीच आज उजळ माथाने तुमच्या आणि माझ्या ऑफिसमध्ये शिरत चालली आहे. फेब्रुवारी 2022 पासून ते मार्च 2026 पर्यंत गेली 4 वर्ष हे नराधम कृत्य करत होते. 9 FIR, त्याच्यामध्ये 8 पीडित महिला आणि 1 मुलगा. हे जेव्हा पोलिसांपर्यंत प्रकरण पोहोचलं, तेव्हा पोलिसांनी थोडं त्यांचं डोकं वापरलं, त्यांचा मास्टरमाइंड गेम खेळला आणि त्यांच्यापैकी काही महिला पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी त्या ऑफिसेसमध्ये हाऊसकीपिंगमध्ये कामाला ठेवलं. आणि तेव्हा उघड झाला हा मोठा पर्दाफाश. त्या 8 पीडितांची आणि त्या मुलाची जर कहाणी तुम्ही ऐकाल ना, तर असं तळपायचे त्या मस्तकात जाईल, अंगावरती काटा येईल. दानिश शेख, ज्याने हिंदू नाव सांगून आणि आपली ओळख लपवली, त्या पोरींना लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यांच्या इज्जतीसोबत खेळला. त्या इज्जतीसोबत खेळलाच नाही, त्यांचं लैंगिक शोषण केलं. दुसरा भडवा तौसिफ अत्तार, जो IT इंजिनियर नाही तर धर्मांतरांचा एजंट बनवून झाला होता. त्याने ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना नमाज पाडण्यासाठी भाग पाडलं. त्याने ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना मांसाहार करण्यासाठी भाग पाडलं. त्यानंतर तिसरे आहेत, अजून बरीच नावं आहेत, आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेनन, यांना तर या टोळीने त्या ऑफिसला म्हणजे मदरसाच म्हणून घोषित केलं. हिंदू देवदेवतांना दररोज हिडीस बोलणं, दररोज त्यांच्यावरती काही ना काहीतरी घाणेरडी शेरीबाजी करणं, हाच त्यांनी खेळ एवढी वर्षभर चालवला होता. आणि या सर्वांचा मास्टरमाइंड असलेली म्हणजे निदा खान HR. एक बाई, एक मुलगी, एक आई असून सुद्धा त्या पोरीला हे कसं सुचू शकतं? आणि तिला साथ देणारी म्हणजे अश्विनी चैनानी. हो, अश्विनी चैनानी ही पॉशच्या कमिटीमध्ये होती. तर पॉश म्हणजे काही तुम्हाला वेगळं सांगायची मला गरज नाही. ही पॉशच्या कमिटीमध्ये होती. आता मला सांगा, ज्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवावा, ती यंत्रणाच घाणेरडी निघाली. आज बऱ्याच मीडियामध्ये असं पण येते की जवळपास 79 मेल त्या हिना खानला गेले होते, पण ते तिने सगळे इग्नोर केले, कारण तीच तर या पूर्ण ह्याची सूत्रधार होते. हे सगळं ठीक आहे हो, त्यांचा काहीतरी मनसुबा होता म्हणून त्यांनी ते काम केलं. पण आपल्या पोरींचं काय? आपल्या हिंदू मुली म्हणजे ना अक्षरशः डोक्यात अक्कल नसल्यासारख्या वागतात. आज एवढ्या केसेस समोर आलेल्या आहेत, उदयपूर फाईल, काश्मीर फाईल, कोलकाता फाईल, एवढ्या केसेस आपल्या समोर आहेत, तरी यांना अकला कशा काय येत नाही? तशा कशा काय गाफील राहू शकतात? नोकरी जाईल या भीतीपोटी तुम्ही तुमचा पहिला धर्म, तुम्ही तुमचे संस्कार, तुम्ही तुमच्या आबरू आणि तुमचा स्वाभिमान त्या नराधमांच्या हाती दिलाच कसा? जेव्हा सर्वात पहिल्यांदाच ते तुमच्या देवतांशी, जे तुमच्या धर्माशी आणि जे तुमच्या आबरूशी जेव्हा खेळत होते ना, तेव्हाच एक सण सणून त्यांना एक चपराक दिली असते ना, तर आज त्यांना ही मजल करता आली नसते. आणि याला सर्वस्वी आणि सर्वस्वी तुम्हीच कारणीभूत आहात. आजच्या या लाईफस्टाईलमध्ये, आधुनिक काळामध्ये, या तुम्ही तुमच्या करिअरच्या पायी आणि आधुनिक दिसण्याच्या नादामध्ये ना, तुम्ही स्वतःच तुमच्या आबरूची लक्तर अशी टांगलेली आहेत वेशीवरती. कट्टरपंथीयांना काय आहे, त्यांचा माइंडसेट असतोय, पण ते तुम्ही तुमच्या मनातून तुम्हाला कसं काय जाग येत नाही? तुम्हाला कसं कळत नाही तुमच्या सोबत कोणी, तुमच्या काय खेळ चाललाय? 20, 22, 25 वर्षापर्यंतच्या मुली आहात तुम्ही, तुम्हाला तेवढी अक्कल नाहीये? सुरक्षित असणं म्हणजे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं. आणि मुलींनो, तुमच्या हाच होला हो त्या जिहाद्यांनी पकडला आणि तुमच्या घरामध्ये काय कंडिशन आहे हे तुम्ही मनमोकळेपणाने सांगतात, आणि त्याच्यामुळेच त्यांनी तुमच्यावरती हा ट्रॅप केला. जर पहिल्याच दिवसाला जर तुम्ही ठामपणे नकार दिला असता ना, तर ही जी वेळ आहे ना, तुमच्यावरती आलीच नसती. तुमच्यावर काय, तुमच्यासारख्या अशा मुलींवरती आलीच नसती. कारण लक्षात ठेवा, स्वाभिमानापेक्षा आणि तुमच्या अब्रूपेक्षा कोणतीच नोकरी मोठी नाहीये. अहो, पोलिसांच्या तपासात तर हे समोर आलंय की या सगळ्या रॅकेटचे जे धागेदोरे आहेत ना, ते पार मलेशियापर्यंत गेलेले आहेत. मलेशियामधला इम्रान या एका व्यक्तीसोबत, या कट्टरपंथीयासोबत हे धागेदोरे जोडले गेलेले आहेत. त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिहिलं होतं की काफिर मुलींना टार्गेट करायचं कसं. HR ॲज युज्युअल इंटरव्ह्यू झाले, किंवा तो जो टीम लीडर होता यांचे इंटरव्ह्यू झाले, टीम सिलेक्ट झाली, की मग
पोरी शेवटी अक्कल कुठे घाण ठेवली असते काय माहिती. पोरी त्यांच्या मनमोकळेपणासाठी बाबा कोणाच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे, ह्यांनी पैशाचं आमिष दाखवलं, तुमचा पगार वाढवला जाईल, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, मंद पोरी करत राहिला आणि जेव्हा शेवटी हे सगळं असं त्यांना जमलं नाही किंवा जेव्हा डोक्याच्या पाणी वर गेलं तेव्हा या गोष्टी बाहेर आल्या. कारण त्या नराधमांना हे पहिल्यापासून शिकवलं होतं की त्यांना टार्गेट कसं करायचं, त्या मुलींना ब्रेनवॉश कसं करायचं आणि त्यांचे हे सगळे प्लॅन आणि मनसुबे होते. मला तर हे कळत नाही आणि मी या अगोदरच्या माझ्या सगळ्या या जिहाद्यांच्या विरुद्धच्या सगळ्या व्हिडिओमध्ये हे म्हटलेलं आहे की हे साले भडवे लोक आपल्याच देशात राहतात, आमच्याच देशाचं खातात, आमच्याच देशाच्या कंपन्यांकडून पगार घेतात, स्वतःची घरं चालवतात आणि आमच्याच हिंदू धर्माच्या विरोधात तुम्ही हे आमच्या धर्माच्या विरोधात बोलतात, आमच्या धर्माच्या मुलींच्या अब्रूची लक्तर टांगतात. म्हणजे हे सगळं करून पण जर एका मुलाला जर या सगळ्यांबद्दल असा राग येत नाही ना, तर मग असं रक्त खवळतं, तळपायातल्या कशी मस्तकात जाते. त्या कट्टरपंथीयांचं काय, त्यांचा तो मनसुबाच तो आहे की कॉर्पोरेटच्या नावाखाली आपल्या धर्माचा अजेंडा राबवायचा आणि त्यांचा हा प्लॅनच आहे. कारण ऑफिस माझ्यामध्ये तरी हे काम करण्यासाठी असतं, तुमच्या धर्मांधांच्या फॅक्टर चालवण्यासाठी. आज टाटा ग्रुपने या सर्वांवरती दुःख व्यक्त केले, SIT कमिटी नेमली, पण सिस्टीम तेव्हाच सफल होते जेव्हा आपण त्याला वेगळं सुधारायला प्रयत्न करतो. सुशिक्षित अडाणी होणं आणि ज्यांनी हे सगळं निमूटपणे पाहिलंय ना आणि त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिल्या नाहीत, हे सुद्धा तेवढेच गुन्हेगार आहेत. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आज आपल्या ऑफिसमध्ये आपल्या आजूबाजूला कुठे काय चाललंय आपल्याला काय त्याचं माझ्यासोबत थोडी घडते, पण ही घटना तुमच्या घरापर्यंत सुद्धा घडू शकते, येऊ शकते, हे सुद्धा भान तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि जर तुम्ही त्या समुदायामधले असाल तर तुम्हाला खास करून हे छातीटोकपणे सांगतो, तुमचं हे जे वागणं आहे ना हे तुमच्याच पिढीला भविष्यामध्ये बर्बाद करणार, एवढं मात्र लक्षात ठेवा. कारण ही जी माझी जन्मभूमी आहे, ही जी माझी भूमी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि अशा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, भारताच्या भूमीमध्ये अशा या तालिबानी प्रवृत्तीला ठेचल्याशिवाय कुठलाच हिंदू स्वस्थ बसणार. आज मला खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते, मी असं म्हणत नाही हिंदू मुस्लिम वगैरे असं म्हणत नाही, पण मला सांगा या धर्माच्या या ज्या रॅकेटमध्ये ज्या मुली भेटल्या, ज्या मुलींना पकडण्यात आलं, ज्या मुलींचा टॉर्चर झाला, मला सांगा तुमच्या कुठल्या फ्रेंड सर्कलपैकी कुठल्या मुसलमानाने यावरती कुठली स्टोरी इन्स्टावरती किंवा फेसबुकवरती पोस्ट केली असेल किंवा ते कुठल्याही सोशल मीडियावर पोस्ट केली असेल, हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतील, मे बी नसतीलही. कारण त्यांना त्यांचा पहिला धर्मप्रिय आहे आणि त्यानंतर देश, एवढं मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. आपणच आज हिंदू म्हणून कुठेतरी कमी पडतोय. ज्या देशामध्ये अहिल्याबाई होळकर झाशीची राणी झाली, त्या देशातल्या मुलींनी कोणाचा आदर्श घ्यावा आणि त्या तुम्ही कोणाचा आदर्श घेताय, या चुकी पालकांचीच आहे आणि घरातल्यांचीच आहे आणि त्यानंतर त्या मुलीची. या व्हिडिओच्या माध्यमातून माझी या सरकारला हे नम्र विनंती आहे, या लोकांना अशी शिक्षा करा की अशी शिक्षा बघून ना हा विचारच कोणाच्या मनामध्ये परत येणार. आणि माझी ही व्हिडिओ बघणाऱ्या सर्व पालकांना ही कळकळीची आणि नम्र विनंती आहे, आपल्या मुलींना एवढं कणखर, एवढं स्ट्रॉंग बनवा ना की त्यांच्या समोर आलेले हे असे पडवे जे नराधम, त्यांना बघून त्यांचे टारकणी फाटले पाहिजे. मी असं म्हणत नाहीये की देवासाठी तुम्ही तुमचा जॉब सोडून द्या, पण ज्या ठिकाणी हे जे असं काही जरी दिसत असेल ना तर त्या मुलींना तुम्ही असं शिकवा, असं समजवा की बाबा अशा 50 नोकऱ्या येतील, पण त्यासाठी तुम्ही तुमच्या आबरूची लक्तर टांगून घेऊन जा. आज एक व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला सर्व पालकांना आणि व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या बहिणींना आणि त्यांच्या भावांना सगळ्यांना एक नंबर सांगतोय, तो लिहून घ्या, स्क्रीनवर सुद्धा ठेवेन मी, 9923323311. हा एक व्हॉट्सअप नंबर आहे, हा महाराष्ट्र पोलिसांचा. ज्या ठिकाणी या अशा घटना तुम्हाला कुठेतरी दिसतील त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती लगेच जाऊन संपर्क करा. महाराष्ट्र पोलीस तुमची सदैव हेल्प करण्यासाठी आहेच आणि ते करतील सुद्धा. सतर्क राहा, संघटित राहा, वेळीच जागे व्हा, कारण सत्य नेहमीच कडू असते पण तेच मार्ग दाखवते. मी हरेश्वर गुरुनाथ सोनसुरकर. जर हा विषय पटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर तुम्ही आता इथपर्यंत आला याचा अर्थ हा विषय तुम्हाला पटलाच आहे, तर ही व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्या मैत्रिणींसोबत, बहिणींसोबत, मित्रांसोबत शेअर करा की हा विषय बऱ्याच जणांपर्यंत पोहोचला पाहिजे. अशाच नवीन नवीन कंटेंटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओ येईपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.